माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जनवल्लभा गिरिवर धारी जय गोपी जनवल्लभा गिरिवर धारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव राधा माधव राधे जय कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम वृंदावन धाम वृंदावन धाम जय वृंदावन धाम जय गौरनिता 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 जय गौरनिता जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 श्री हरिनाम संकीर्तन की ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं
सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। भगवान कृष्णांच्या भक्तांसाठी हिंदी मराठी भगवान कृष्णांच्या भक्तांसाठी उद्या एक फारच महत्त्वपूर्ण दिवस आहे, तो आहे बलराम जयंती। बलराम जयंती अर्थात भगवंतांच्या एका खास सेवकांचा, त्यांना तुम्ही सेवक म्हणू शकता, त्यांना तुम्ही भगवंतांचे भाऊ म्हणू शकता। सो बलरामजी श्रीमद भागवतामध्ये प्रभुपादजी सांगतात की बलरामजी आणि कृष्णांमध्ये काय अंतर आहे? काही अंतर नाही। बलराम इज ऑल्सो सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड, कृष्णा इज ऑल्सो सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड। कृष्ण ही पूर्ण पुरुषोत्तम आहेत, बलरामजी ही पूर्ण पुरुषोत्तम आहेत। अंतर काय आहे? फक्त एक पांढरे दिसतात आणि एक काळे दिसतात। एकांची जी अंगकांती आहे ती कशी आहे? आता जे पावसाचे ढग येतात तशी आहे, आणि पाऊस गेला की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जसे नॉर्मली ढग असतात तशी दुसऱ्याची कांती आहे, बस। सो काळं ग्रॅनाइट आणि पांढरा संगमरमर एवढंच, पण ॲक्च्युली ग्रॅनाइट आणि संगमरमर भरपूर फरक आहे, पण भगवंतामध्ये काही फरक नाही। आणि एक महत्त्वपूर्ण फरक आहे की कृष्ण हे सेव्य भगवंत आहेत, ही इज इन द मूड ऑफ एक्सेप्टिंग सर्विस। बलराम हे सेवक भगवंत आहे, ही इज इन द मूड ऑफ ऑफरिंग सर्विस। सो तेच भगवंत ज्यावेळी सेवा स्वीकारण्यासाठी येतात कृष्ण आहेत, आणि तेच भगवंत ज्यावेळी सेवा अर्पण करण्यासाठी येतात ते कोण आहेत? बलरामजी। सो एका आपण विचार करू शकता काय असं कसं होऊ शकतं? एकच व्यक्ती असा आणि कसा तसा कसा असू शकतो? हा नाही असू शकत। आपण बघतो, आपण घरी असतो, आपण ज्यावेळी रात्री 9-10 वाजता आपल्या हॉलमध्ये टी व्हीच्या समोर बसलेले असतो, आत्ताच जेवण झालेलं असतंय, त्यावेळी आपण शर्ट पॅन्ट आणि बेल्ट वगैरे लावून सॉक्स घालून असतो का? नाही, लुंगीमध्ये, पायजम्यामध्ये, हाफ चड्डीमध्ये वी आर ॲट होम। पण तेच ज्यावेळी आपण ऑफिसला जातो रोज सकाळी 10 वाजता, त्यावेळी आपण लुंगी चड्डी आणि पायजम्यामध्ये असतो का? नाही, वी आर टिपटॉप ड्रेस्ड। सो एक माणूस जर असं 2 भाग दाखवू शकतो, तर मग भगवंत कित्येक भाग दाखवू शकतात। सो तेच भगवंत आहेत जे कृष्ण आहेत, तेच भगवंत बलराम आहेत, तेच भगवंत नारायण आहेत, तेच भगवंत विष्णू आहेत, तेच भगवंत मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन, तेच, काही फरक नाही। द ओनली डिफरन्स इज द मूड, त्यांचा भाव काय आहे। ज्यावेळी भगवंत एकदम क्रोधित होतात ते नरसिंहदेवांचं रूप घेतात, ज्यावेळी भगवंतांना भूक लागते ते जगन्नाथांचं रूप घेतात, ज्यावेळी ते भगवंतांना झोपायचं आहे ते रंगनाथांचं रूप घेतात, ज्यावेळी भगवंतांना कीर्तन ऐकायचं आहे ते विठ्ठलाचं किंवा गौरनेताईचं रूप घेतात, ज्यावेळी भगवंतांना तपस्या करायची आहे ते नरनारायण ऋषींचं रूप घेतात,
ज्यावेळी भगवंतांना ऐश्वर्य भोगायचं आहे ते द्वारकेच्या कृष्णा रूप बनून जातात. सो तेच भगवंत वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये, वेगवेगळ्या मूड्समध्ये, वेगवेगळ्या भावनेमध्ये भक्तांची सेवा स्वीकारतात. तो सेवा स्वीकारणारे भगवंत कृष्ण आणि सेवा अर्पण करणारे भगवंत बलराम. आपण बघतो कुठल्याही कंपनीचा मालक जो आहे त्याला जर पर्सनल सेक्रेटरी असला पाहिजे तर तोही तेवढ्याच बुद्धिमत्तेचा असला पाहिजे, कारण तरच तो काहीतरी चांगलं काम करू शकेल. जर कुठल्याही मोठ्या व्यक्तीचा सेक्रेटरी फक्त सांगकामे आणि होनामे आहे तर तो प्रत्येक गोष्टीसाठी ह्याच्यावरच डिपेंडंट आहे. तो सांगणार तेवढंच होणार, मग स्वतःचं डोकं कोण वापरणार, है नाही. पर्सनल सेक्रेटरी हॅज टू हॅव वन्स ओन इंटेलिजन्स ऑल्सो. जे सांगितलंय ते केलंच पाहिजे, प्लस स्वतःची अक्कलही असली पाहिजे. इमॅजिन, आज एक इम्पॉर्टंट मीटिंग होती, सेक्रेटरीने सांगितलंच नाही. अरे तू का नाही सांगितलं? तुम्ही मला सांगितलं नव्हतं रिमाइंड करायला. अरे पण तुझं डोकं चालतंय की नाही? तुम्ही मला सांगितलंच नाही रिमाइंड करायला. सो सांगकाम्या होनाम्या सेक्रेटरी पेक्षा एक बुद्धिमान सेक्रेटरी फार महत्वाचा. सो जेवढा मोठा कारोबार तेवढा बुद्धिमान सेक्रेटरी पाहिजे. मग भगवंतांची जर सेवा करायला पाहिजे, जर स्वतः अनंत आहेत, मग त्यांची सेवा करायसाठी कोण येणार? स्वतः भगवंतच येतात, कारण दुसरं कोण त्यांच्यासारखी सेवा करू शकत नाही. भगवंत अनंत आहेत आणि भगवंत एकमेवा द्वितीय आहेत, त्यांच्यासारखं कोणच नाही आहे. सो तेच येतात आपल्या सेवकाच्या रूपामध्ये, आणि तेच ज्यावेळी आपल्या स्वतःच्या सेवकाच्या रूपात येतात त्यांचं नाव होतं, काय नाव होतं? बलराम. ते स्वतःच्या सेवकाच्या रूपामध्ये बलरामजींच्या रूपाने. सो कृष्ण इज सेव्य भगवान, बलराम इज सेवक भगवान. कृष्ण सेव्य भगवान, तुम्ही त्यांची सेवा करायला पाहिजे, आणि ती यथोचित परफेक्ट सेवा कशी झाली पाहिजे हे शिकवणारे कोण? बलराम. हेच बलराम भगवंतांची सेवा करण्याच्या इच्छाने येतात, म्हणून ते प्रभू रामांच्या लीलेमध्ये रामांचे अनुज होऊन येतात, लक्ष्मण. पण ज्यावेळी अनुज होऊन येतात ते बघतात की अरे राम माझ्याकडनं भरपूर असे कार्य करून घेतात ज्यांना मी करू इच्छित नाही. जसं जर लक्ष्मण मोठे असते तर वनवास कधी रामाला झालाच नसता. झाला असता का? कधीच नाही. लक्ष्मण तर जाताना सुद्धा बोलतात, तो दशरथ आपल्या बायकोच्या पूर्णपणे वशीभूत होऊन तुला बाहेर पाठवतोय, तू फक्त थांब, मी त्याला मारून येतो, आता तू बस राज्यावर बस, सिंहासनावर बस. सो हा मूड आहे लक्ष्मणाचा. इवन ज्यावेळी राम अयोध्या सोडून बाहेर जात आहे, पण राम ही डझंट पे हीड टू इट, ते करत नाहीत तसं. लक्ष्मण कशाला? दशरथ स्वतः सांगतात, मी माझ्या वचनांनी बाध्य आहे, तू मला मार, मी सांगतो तू मला मार, मी राजाही आहे तुझा पिताही आहे, मीच सांगतो तू मला मार, माझ्या आज्ञेचं पालन कर आणि नंतर मग राज्यगद्दीवर बस. राम म्हणतात मी तुमच्या ह्याही आज्ञेचं पालन करीन, काय प्रॉब्लेम नाही, पण पहिले तुम्ही आज्ञा दिले सोडून जा आणि 14 वर्ष राहा, ती आज्ञा पहिले पालन करणार आणि मग नंतर बाकीचीही पालन करणार. सो आपण बघतो लक्ष्मण किंवा बलराम हे सगळे भगवंतांना एकदम प्रोटेक्ट करून असतात. राम स्वतःला काही झालं तरी चालेल, रामाचा अगदी केस वाकडा झाला तरी लक्ष्मण एकदम येस ही बिकम्स फियरी, त्यांना राग येतो. तसंच आपण बघतो बलरामजी, आणि कारण लक्ष्मणाच्या रूपामध्ये प्रभू रामांनी त्यांचा भरपूर असा उपयोग करून घेतला जे त्यांना आवडलं नाही. सीतेचा देश निकाला केला त्यावेळी रामांनी कोणाला सांगितलं सोडून यायला? लक्ष्मणाला सांगितलं. अरे मला कशाला, तुम्ही जा ना. नाही तू जा, म्हणजे आज्ञा तुमची, इच्छा तुमची, करायची कोणी? मी. अरे वा, पण सेवक तोच आहे. सेवक कोण आहे? जो आज्ञाधारी आहे तो सेवक आहे. संस्कृतमध्ये
सेवकाला एक नाव आहे किंकर. किम कर, कर म्हणजे करू, किम म्हणजे काय, मी काय करू, हा प्रश्न घेऊन समोर उभारणारा व्यक्ती म्हणजे सेवक. किंकर हा शब्द आपण कुठे आणखी ऐकलाय? किंकर. हा कशाचा? किम नाही, किंकर. हा शिक्षाष्टम कुठला श्लोक? हा 5वा श्लोक. ऐनंद तनुज किंकरम पतितम माम विषमे भवांबुधौ कृपया तव पाद पंकज स्थित धूली सदृशम विचिंतय. हे नंद तनुज कृष्ण, ऐ नंद तनुजम किंकरम, मी तुमचा सेवक आहे. आय एम युअर ऑर्डरली सर्वंट. किंकरम. पण दुर्दैवाने पतितम माम विषमे भव अंबुधौ, कस तरी मी या भौतिक सागरामध्ये आलोय, पडलोय आणि आता गटांगळा खातोय. कृपया तव पाद पंकज स्थित धूली सदृशम विचिंतय, कृपया मला तुमच्या चरणकमली धुळीच्या एका कणाच्या रूपात स्थान द्या. बस. दिस इज सो कॉन्ट्ररी टू अंडरस्टँडिंग की अरे मला भक्ती का करायची आहे, मला सेवा का करायची आहे, मला देव व्हायचं आहे. मायावाद कन्सेप्शन काय आहे? मी देवाची पाचारणा का करतो, मी देवाची भक्ती का करतो, कारण मला स्वतःला देव व्हायचं आहे म्हणून. So by worshipping Ram or by worshipping Krishna or by worshipping Ganesh, I also want to become Ram, I also want to become Krishna, I also want to become Ganesh, म्हणून मी सेवा करतो. पण आध्यात्मिक किंवा वैष्णव जो स्वभाव आहे, अंडरस्टँडिंग आहे, ते काय? मी तुमचा दास आहे आणि ते दासत्व कुठेही जाऊ नये, मी चिरंतन तुमचा दासच असावा म्हणून मी तुमची सेवा करतो. सो मायावादी अंडरस्टँडिंग ऑफ गॉड इज, मायावादी लोक काय म्हणतात? मी भगवंत आहे, तुम्ही भगवंत आहे, आपण सगळे भगवंत आहे, पण आपण विसरलोय की आपण भगवंत आहे म्हणून आपण इकडे आलोय. मग जर आपण विसरलो मायेच्या प्रभावामध्ये की आपण भगवंत आहे, तर मग आपण पॉवरफुल झालो की माया पॉवरफुल झाली? मग आपण भगवंत आहे की माया भगवंत आहे? इफ माया कॅन मेक मी फॉरगेट दॅट आय एम गॉड, देन हू इज ऍक्च्युअली गॉड? माया इज गॉड और आय एम गॉड? माया बिकम्स गॉड, कारण ती मला सगळे विसरून टाकते. भगवंत काही विसरत नाही. भगवंत भगवद्गीतेत सांगतात, बहुनी मे जन्मानी बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी न त्वं वेत्थ परंतप. सो भगवंत हे असे आहेत की ते काही विसरत नाही. तान्यहम वेद सर्वाणी. सो मी जर विसरलो की मी भगवंत आहे, तर मी कसा भगवंत आहे? मी जर देव आहे आणि मी विसरलो की मी देव आहे, तर मी देव कसला आहे? सिंपल लॉजिक. सो मायावाद अंडरस्टँडिंग सेज की अरे मी का देवाची सेवा करतो? मलाही देव व्हायचं आहे म्हणून मी सेवा करतो. वैष्णव अंडरस्टँडिंग सेज नाही, मला दास राहायचं आहे. आणि हे दास राहण्याची जी प्रवृत्ती आहे ही आपल्या अहंकाराला खूप मारते. हो प्रभु जी क्या आप बोल रहे हैं, हम दास हैं. हाँ हम दास हैं. अच्छा इस जन्म में दास है, अगले जन्म में दास है, उसके अगले जन्म में दास, अच्छा उसके अगले जन्म में, मतलब कभी बॉस नहीं बनना है. नहीं है, ये सब मेरे को नहीं चाहिए. आध्यात्मिकरित्या जे सगळ्यात उत्कृष्ट आहे ते भौतिकरित्या सगळ्यात निकृष्ट आहे. जर कोणी व्यक्ती देहाडी मजदूर म्हणून कामाला लागला, रोज 400 रुपये, आणि 60 वर्षापर्यंत तो देहाडीच करतोय, त्याचा प्रोग्रेसच नाही झालाय, दॅट इज अरे आयुष्याचं काय गेलं तू? पण आध्यात्मिक जीवनामध्ये तो आलाय दास आणि करोडो जन्मानंतर ही दास. अरे हायेस्ट अंडरस्टँडिंग, परफेक्शन, जे इकडे अति न्यूनतम आहे
ते आध्यात्मिक जगतामध्ये अति उच्चतम आहे, आणि जे आध्यात्मिक जगतामध्ये अति उच्चतम आहे ते भौतिक जगामध्ये अति न्यूनतम आहे. मटेरियल वर्ल्ड वी ऑल वॉन्ट टू बिकम बॉस, स्पिरिच्युअल लाईफ वी शुड बिकम दास. आणि हे दासत्व सगळ्यात पहिले कोण स्वीकारतं? बलरामजी. बघा ना, ते भगवंतच आहेत, आपण तर जीव आहोत, आपण तटस्थ शक्ती आहोत. बलरामजी भगवंतच आहेत, पण तरी ते सेवा करतात. मग जर भगवंत स्वतः एवढी सेवा करतात, मग आपण त्यांची सेवा करायला केवढं जास्ती अगदी प्रखरतेने उभं राहायला पाहिजे. बलरामजी इज गॉड बट ही वॉन्ट्स टू सर्व, and we are servants but we want to become God. That is the difference between us and Balramji. मी मागच्या वेळी ज्यावेळी आपण भगवद्गीतेबद्दल चर्चा केली होती त्याच्यामध्ये आम्ही एक सांगितलं होतं की what is the difference between man and God? Man gets and forgets. God gives and forgives. आपण ते कधीच करू शकत नाही. कॅन यू कम इन अ सिच्युएशन वेर यू गिव अँड फॉरगिव्ह? कॅन यू डू दॅट? आपण असं करू शकतो का? नाही. पण भगवंत आहेत असे, ते सगळं काही देतात आणि जीवात्म्यांचे अपराध, त्यांचे मस्ती, जाणून बुजून केलेली नेग्लिजन्स सगळं विसरून जातात. दिस इज ऍक्च्युअल लव्ह. खरं प्रेम. प्रेम काय आहे? अनलिमिटेड फॉरगिव्हनेस अँड अनलिमिटेड सॅक्रिफाईस फॉर द बिलव्हेड. दॅट इज द डेफिनेशन ऑफ लव्ह. येस. प्रेम काय आहे? अनलिमिटेड सॅक्रिफाईस. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी अनलिमिटेड, देयर इज नो लिमिट. मी एवढं करणारा, ह्याच्या पुढे नाही, देन इट इज नॉट लव्ह. मी एवढं क्षमा करू शकतो, ह्याच्या पुढे नाही, देन इट इज नॉट लव्ह. लव्ह मीन्स अनलिमिटेड. येस. बॉलिवूडमध्ये हिरो हिरोईनच्या मध्ये केवढं प्रेम असतं. हिरोही गात असतो, हिरोईनही गात असते, कबूतर जा पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दिया, दिल दर्दे जिगर ये वो. सो वेर इज दैट कंसेप्शन ऑफ दिल कमिंग? अनलिमिटेड. मैं तुमसे कितना प्यार करता हूं अंजलि, मैं तुमसे बेइंतहा प्यार करता हूं. अरे, सो दैट बेइंतहा, वेर इज दैट बेइंतहा? दैट बेइंतहा इज बेइंतहा फॉरगिवनेस and बेइंतहा sacrifice for अंजलि. then there is love. हे आपण या भौतिक जगामध्ये कोणासाठीही करू शकत नाही, कोणासाठीही करू शकत नाही. आणि म्हणून या भौतिक जगामध्ये प्रेम नाही आहे. त्या प्रेमाची छोटीशी प्रतिकृती आईच्या प्रेमामध्ये आहे आपल्या मुलांप्रती. बस. कारण तिकडे रिटर्न एक्सपेक्टेशन नाही आहे. नवरा बायकोमध्ये सुद्धा ते प्रेम नाही आहे. नवरा बायकोमध्ये सुद्धा एक्सपेक्टेशन आहे, बेसिक मिनिमम एक्सपेक्टेशन आहेच आहे. फक्त आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांना सांभाळते, वडील आपल्या मुलांना सांभाळतात, दे आर नॉट डुईंग दॅट सर्व्हिस बिकॉज माझा मुलगा मोठा होऊन माझ्यासाठी काहीतरी करेल. नाही, देर इज नो एक्सपेक्टेशन. येस. मिनिमल, अगदीच मिनिमल. ती पण नाही बहुत. पेरेंट्स आर हॅपी. येस. बघा ना, वी हिअर ऑफ हजबंड अँड वाईफ गेटिंग डिवोर्स्ड. डू वी हिअर ऑफ पेरेंट्स डिवोर्सिंग देअर चिल्ड्रन? व्हॉट इज डिवोर्स? यू एंड अ रिलेशनशिप, दॅट इज डिवोर्स. बरोबर आहे की नाही? यू एंड अ रिलेशनशिप, दॅट इज डिवोर्स. सो हजबंड अँड वाईफ विल डिवोर्स. वी एंड आवर रिलेशनशिप. मदर अँड फादर विल दे डिवोर्स देअर चिल्ड्रन? नेव्हर. नेव्हर. कधीच नाही. सो विच रिलेशन इज मोर डीपर? हे जे रिलेशन आहे याच्यामध्ये आपण जो निस्वार्थपणा बघतो, याच्यामध्ये आपण जो निस्वार्थपणा बघतो, तो जो निस्वार्थपणाचा अंश आहे तो भगवंतांकडनं येतो.
आणि म्हणून या भौतिक जगातनं आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल हा फार खडतर प्रवास आहे. इट इज नॉट इझी. येस, भक्त बनणं सोपं आहे का? रोज 16 माळा, बट आपण एवढी वर्ष 16 माळा करत आलोय, मग आता 16 माळाशिवाय शेवटचा घास जात नाही, झोप येत नाही. रात्री 1:30 झाला, 2 झाला, 3 झाले तरी 16 माळा करेपर्यंत झोपणार नाही. मग जो मी, प्रभूजी तुम्ही किती माळा करता? मी 4 माळा. 4 माळा करायला पाहिजेत. किती वेळ लागतो माळ्यासाठी? 4 माळ्यासाठी अर्धा तास. अर्धा तास रोज. म्हणजे तेवढा माझा फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअपचा चॅटचा वेळ गेला. कसं काय मी हे विरह कसा सहन करणार मी अर्ध्या तासाचा? येस, इंस्टाग्राम, त्याच्यामध्ये लाईक्स, कमेंट, सबस्क्राईब कोणी केले मला कसं कळणार? माझे 1 बिलियन फॉलोअर्स, त्यांना कोण आधार देणार? मी नाही तर कोण? मैं नाही तो कौन बे? त्यांच्यासाठी कोण आहे? मीच तर आहे. भगवंतांनी मला पाठवलंय कोणासाठी? माझ्या फॉलोअर्ससाठी, जे इंस्टाग्राम मध्ये आहेत, फेसबुक मध्ये आहेत आणि व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये आहेत. होय की नाही? सो वी आर इन आवर ओन वर्ल्ड. पण हे सगळे फॉलोअर, सगळे, आपला ऍक्सिडेंट झाला, कोण एक तरी फॉलोअर येणार का आपल्याला रस्त्यावरनं काढायला? नंतर आपले फोटो काढून आपल्याच ग्रुपमध्ये घालायसाठी येतील लोक. इनका ऍक्सिडेंट हो गया देखो. उचलायला कोण नाही येणार, असले फॉलोअर आहेत ते. येस, we have to really understand the difference between digital life and practical life. डिजिटल लाईफ मध्ये फॉलोअर, अरे इतके लोक माझे फॉलोअर्स आहेत, आहे काही नाही, फक्त तो शब्द फॉलोअर, दॅट मेक्स मी फील आय एम द लीडर. आय हॅव फॉलोअर्स मीन्स आय एम देअर लीडर. आणि हे फॉलोअर शब्द आपल्याला एवढं गुरफटून टाकतो, दे आर ऑल माय फॉलोअर्स. मग त्यांच्यासाठी इंस्टाग्रामवर रील्स बनवायलाच पाहिजे, व्हिडिओ शॉर्ट्स घालायलाच पाहिजे, नाहीतर अकाउंट ऍक्टिव्ह कसं राहणार? सो इन ऑल धिस, चॅन्टिंग एव्हरी डे इज सच अ हॅसल. या सगळ्यामध्ये नियमित रूपाने जप करणं फार त्रासदीचं काम आहे. पण तरी भक्त नियमित रूपाने करतात, मग कुठेतरी ना काहीतरी आनंद मिळतोय ना. येस, एका जागी तुम्ही जाताय, तुम्ही एका घरात जाता, पहिल्या दिवशी कोणतरी तुम्हाला हकलून घालतं, तुम्ही दुसऱ्या दिवशी जातात, दुसऱ्या दिवशी हकलून घालतं, तिसऱ्या दिवशी जातात, तिसऱ्या दिवशी हकलून घालतं. मग तुम्ही किती वर्ष जाणार तिकडे त्या घरात? तुम्ही दुसऱ्या दिवशीच नाही जाणार, बरोबर ना? पहिल्या दिवशी हकललं, दुसऱ्या दिवशी नाही जाणार. पण मला, आपण म्हणतो अरे नामामध्ये रसच नाहीये तरी मी जप करत राहतो, असं कसं काय होतंय? आपण म्हणतो प्रभूजी नामामध्ये मनच लागत नाही, नामामध्ये रसच नाहीये, हरे कृष्णा करतोय पण काय होतच नाहीये, पण तरी आपल्या नियमित माळा सोडल्याशिवाय मी झोपणार का? नाही. म्हणजे कुठेतरी काहीतरी रस आहे. येस, तो पूर्णत्वाला आलेला नाहीये परफेक्ट, पण कुठेतरी काहीतरी रस आहे. आणि त्या रसाला पूर्णत्व तुम्हाला कळते मी काय बोलतोय? नाहीतर संपूर्ण रामायण होणार आणि तुम्हाला वाटणार राम विलन होता की रावण विलन होता, आणि मला म्हणायला लागेल दोघंही नाही, मीच विलन आहे, जो तुम्हाला समजवू शकलो नाही मी काय बोलतोय ते. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय ते? येस, तुम्ही सगळे एकदम योगी सारखे असे बसून ऐकताय, मला कळत नाहीये तुम्हाला कळतंय की नाही. सो ह्या सगळ्या त्रासदीमध्ये आपण जप करतोय, नियमित रूपाने आध्यात्मिक जीवनाचं पालन करतोय, म्हणजे कुठंतरी काहीतरी चेतनेमध्ये परिवर्तन आहे. या परिवर्तनाला आणखी गाढ करण्याची गरज आहे आणि सखोल नेण्याची गरज आहे. हीच भक्ती आहे.
जसं आपलं नियमित आपण ज्यावेळी बाहेर जातो आपण चमचमीत खातो, पिझ्झा, बर्गर, पास्ता आणि स्मूदीज, आईस्क्रीम. घरी रोज आई काय बनवून देते? डाळ, भात, भाजी, भाकरी, आहे की नाही? घरात पिझ्झा, बर्गर, पास्ता, कुल्फी असते काय? आपण असं आईला म्हणलं, आई तू रोज कुल्फी काय करत नाही? कार्ट्या कोण करून घालते, तिकडे जा, तिकडे माझा छळ करू नको, मला काम आहेत, चल. बरोबर आहे की नाही? सो आई रोज पोळी भाजीच करणार का? कारण आईला आपल्या जिभेपेक्षा आपल्या तब्येतीची काळजी आहे. आपण रोज जर खाल्लं पिझ्झा, पास्ता, बर्गर, मग आपल्या बीपी आणि शुगर आणि पोटाचं काय होणार? हे सगळे गोष्ट मैद्याने बनलेल्या आहेत, चिकट असतात, पोट साफ होत नाही हो, है की नाही? आज कुडाळला मी तेच म्हणत होतो, खाता येणं आणि ते साफही करता येणं केवढी मोठे वरदान आहेत भगवंतांचे. इमॅजिन, सकाळी सुपडा साफ होत नाही, एवढं टेन्शन आहे ते. आपल्याला कळत नाही आत काय चाललंय. पण थोडा वेळ सुपडा साफ नाही झाला तर मग दुसऱ्यांना कळायला लागतंय आपल्याला काय चाललंय. आणि मग लगेच लोक थोडी दूर जायला लागले की आपल्याला कळतं, त्यांनाही कळतं काय चाललंय ते. सो फक्त सकाळी सुपडा साफ होणं ही भगवंतांची कृपा नाहीये, यासाठी भगवंतांची कृपा पाहिजे. आपण फक्त पैसे, घर, गाडी, बँक बॅलन्स याच्यामध्ये कृपा बघतो भगवंतांची. अरे सकाळी सुपडा साफ होणं ही त्याच्यापेक्षा मोठी कृपा आहे भगवंतांची. बरोबर आहे की नाही? येस. रात्री न गोळी घेता झोप लागणं केवढी मोठी कृपा आहे भगवंतांची. लोकांना टेन्शनमुळे झोप येत नाही, इन्सोमनिया, झोपत नाहीत लोक, झोपायसाठी त्यांना ड्रग्ज घ्यायला लागतात. येस. सो वी डोंट कॅल्क्युलेट कृष्णाज मर्सी. आपण भगवंतांच्या या वरदानांना कधी कॅल्क्युलेट करत नाही. अरे भगवंतांचे केवढे वरदान आहेत. कोणी जन्म अंध आहे, कोणी जन्म पंगू आहे, कोणी जन्मापासून मुक आहे. आपण त्याच्यापेक्षा किती चांगले आहोत की नाही? तुम्हाला 2 ऑप्शन दिले, तुला अनंत अंबानीच्या मुलाच्या रूपात जन्म मिळेल पण डोळे नसणार आणि बोलायला मिळणार नाही. आणि ऑप्शन 2 कणकवलीमध्ये साधं घर पण सगळं फिटफाट असेल. तुम्ही कुठला ऑप्शन चूज करणार? सो युअर बॉडी, अवर सेन्सेस अँड अवर बॉडी, आपले इंद्रिय, आपलं शरीर, इट कॉस्ट्स, इट व्हॅल्यूज मोर दॅन क्रोर्स ऑफ रुपीज. आणि हे आपल्याकडे आहे कधीपासून. पण त्यासाठी आपण भगवंतांची कृतज्ञता की आपण करतो का? भगवंतांना थँक्यू बोलतो का? नाही. वी टेक इट एज ग्रांटेड. अरे हे तर आपलंच आहे. नाही. यू हॅव टू बी रिअली ग्रेटफुल. कृतज्ञता की आपण केली. अरे भगवंता जिवंत ठेवलंय, हीच काही कृपा कमी आहे. आपण रात्री झोपतो, गॅरंटी आहे का दुसऱ्या दिवशीचा सूर्य बघणार? काही गॅरंटी नाही आहे. घरातून बाहेर गेलेला मनुष्य वापस येणार, गॅरंटी आहे का? काही गॅरंटी नाही आहे. आमच्याच याच्यामध्ये किती भक्त, वेल विशर्स, दुपारी झोपला, बरे होते हो, दुपारी 3ला झोपले, 5 पर्यंत उठले नाही, 5ला बघितलं, अहो आत्ता दुकानावरनं आले, खाणं खाल्लं आणि पॅरालिटिक अटॅक. सगळं ठीक होतं. दुकानावरनं आले, खाणं खाल्लं आणि पॅरालिटिक अटॅक. काय प्रॉब्लेम झाला?
आतापर्यंत तर सगळं चांगलं होतं. हे आपले स्वतःचे शरीर, चांगला मुलगा, चांगली माणसं मुलींचा रेप करतात. मेजॉरिटी ऑफ दोज हु आर रेपिस्ट दे आर नॉट रिअली बॅड पीपल. पण त्यावेळी त्यांच्या मनामध्ये भावनांचा एवढा अनावर होतो. इट इज नॉट दॅट इनहेरंटली समबडी इज व्हेरी बॅड, असं नसते. पण त्यावेळी ते वेग सहन होत नाही. येस. सो मन, शरीर ही जी गुंतागुंत आहे ही खूप खोल आहे, खूप खोल आहे. आणि असं वर करणे आपल्याला कळणारही नाही. त्यामुळे भगवंत कुठल्या रूपात येतात? भगवान मंत्राच्या रूपात येतात. या मनाला, या शरीराला काय करण्यासाठी? तारण्यासाठी. मंत्र, मनत्रायते इति मंत्र. आणि हा मंत्र घ्यायचा कसा? आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करायचा कसा? भगवंताप्रती आपली भक्ती, शरणागती वाढवायची कशी? हे सांगतं कोण? गुरु आणि वैष्णव. आणि गुरु आणि वैष्णव कोणाचे प्रतिनिधी आहेत? बलरामजींचे प्रतिनिधी आहेत. गुरु आणि वैष्णव कोणाचे प्रतिनिधी? बलरामजींचे प्रतिनिधी. जसं मुकेश अंबानी कुठल्या तरी मोठ्या प्रोजेक्टवर मिलियन्स ऑफ डॉलर्स, सो मुकेश अंबानी सो रिच, तो बिलियन्स ऑफ डॉलर्स मध्ये डील करतो. पण मिलियन्स ऑफ डॉलर्स मधला कोण असेल तर तो त्याच्या कुठल्या तरी एका इम्पॉर्टंट ऑफिसरला पाठवतो. पण त्या ऑफिसरची सही इज ॲज गुड एज मुकेश अंबानीज सही. बरोबर आहे की नाही? अल्टिमेटली कॉन्ट्रॅक्ट इज साईन. मुकेश अंबानी स्वतः बिलियन्स ऑफ डॉलर्स मध्ये साईन करणार. मिलियन्स मध्ये असलं तर हा तू जाऊन बघून ये रे, तुला वाटलं करत. सो जो कोण तो प्रपोजल घेऊन जातोय त्याची साईन इज इक्विव्हलंट टू मुकेश अंबानी साईन. तसंच आज जे कोण गुरु आणि वरिष्ठ वैष्णव आहेत त्यांचे आदेश इज इक्विव्हलंट टू बलरामजीज आदेश. इट इज इक्विव्हलंट टू कृष्णाचा आदेश. भगवंत कधीच आपल्या समोर येऊन आपल्याला, वी कॅन नेव्हर एक्सपेक्ट की भगवंत आपल्या याच्यात येतील, स्वप्नामध्ये येतील आणि ते आपल्याला काहीतरी सांगतील. असं कधीच होत नाही. भगवंत आपल्याला कसं सांगतात? गुरुच्या माध्यमातून, वैष्णवांच्या माध्यमातून, शास्त्रांच्या माध्यमातून, भगवद्गीता, भागवत, जपमाळेच्या माध्यमातून, विग्रहांच्या माध्यमातून. विग्रही अजून दूर आहेत, पण ते रूप जे आपल्या अगदी जवळ आहे ते आहेत वैष्णव, शास्त्र आणि जपमाळ. हे आपल्या सर्वात जवळचं साधन, जे सगळ्यात पहिले आणि सगळ्यात फास्ट आपल्याला प्युरिफाय करणार. वैष्णव, माला अँड शास्त्र. सो जेवढं आपण या तिघांची शरण घेतो तेवढा आपण भगवंतांच्या या स्वरूपांच्या जवळ जात राहतो. इट इज इम्पॉसिबल की मी कोणाचंच ऐकत नाही आणि मी खूप चांगला भक्त आहे, मी खूप चांगली सेवा करतो. इट इज इम्पॉसिबल. आणि तसं असेल तरी ते मायेचा प्रभाव आहे, आपल्याला वाटतंय. पण ऍक्च्युअल सरेंडर स्टार्ट्स विथ वैष्णवाज, शास्त्र अँड जपा. या तिघांची संबंध हा बलराम तत्वाशी, गुरु तत्वाशी अगदी थेट संबंध. जोपर्यंत आपण या तिघांना आदर देत नाही, या तिघांना प्राधान्य देत नाही, तोपर्यंत भगवंत आपल्या जीवनामध्ये अवतरित होतच नाहीत. इट इज इम्पॉसिबल. इट इज एक्झॅक्टली लाईक तुम्ही 10वी नाही पास केले, तुम्हाला कॉलेजमध्ये MBBS मध्ये ऍडमिशन पाहिजे. होऊ शकतं का? इज इट पॉसिबल? तुम्ही 10वी नाही पास केले, 12वी नाही पास केले, तुम्हाला MBBS मध्ये ऍडमिशन पाहिजे. पॉसिबल? नॉट पॉसिबल. तसंच आपण वैष्णवांचं ऐकत नाही, माळेमध्ये लक्ष घालत नाही, शास्त्र पठण करत नाही आणि मला भगवंतांची कृपा पाहिजे. इम्पॉसिबल. सी, शी इज सो फॉर्च्युनेट. तिलाही ऐकायला जात आहे, तिचं लक्ष कुठेतरी वेगळीकडेच आहे, पण ती हरिनाम ऐकतीये, ती स्पंदन ऐकतीये.
दॅट इज सो फॉर्च्युनेट. हे भगवंतांच्या नावाची महिमा आहे, त्यांची किमया आहे. ते कुठल्याही परिस्थितीमध्ये, कशाही अवस्थेमध्ये हृदयामध्ये गेलं तर ते काय करणार? शुद्ध करणार. आपलंच हृदय नाही, कुठल्याही जीव मात्राचं हृदय ते शुद्ध करणार. तसं कारलं आहे, ते मी खाल्लं तरी कडू आहे, तुम्ही खाल्लं तरी कडू आहे, ह्यांनी खाल्लं तरी कडू आहे, हिनी खाल्लं तरी कडू आहे. चेंज होत नाही ते काही. तसंच हरिनाम शुद्ध करतं, कोणाचंही हृदय शुद्ध करतं. म्हणून या हरिनामाला आपण किती रूपामध्ये स्वीकार करतो? 3 रूपांमध्ये स्वीकार करतो. जप आणि मग कीर्तन आणि संकीर्तन. जप म्हणजे आपण स्वतः करतोय आणि आपल्याला स्वतःला ऐकू येतं, तो आहे जप. कीर्तन म्हणजे आपण 4, 5, 6, 7 बसलेलो आहे आणि आपल्या 4, 5, 6, 7 मध्ये ऐकू येईल एवढं आपण बोलतोय. संकीर्तन माईक लावून बाहेर जाऊन अरे 50, 100, 200, 250 लोकांना ऐकवण्यात आले संकीर्तन. सो नामाचा या 3 रूपांमध्ये आपण अभ्यास करतो. जपा, कीर्तन आणि संकीर्तन. आणि हे करायसाठी जे बळ आहे आणि त्याच्यामध्ये जो आनंद आहे ते बलरामजी देतात. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की बलरामजी काय आहेत? ते 2 गोष्टींचे स्रोत आहेत. ते बल स्रोत आहेत आणि रमण स्रोत आहेत. ही इज द ओरिजिनेटर ऑफ शक्ती. कुठली शक्ती? भगवंतांना प्रसन्न करण्याची शक्ती. 350 किलो उचलण्याची शक्ती नाही. भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जी शक्ती पाहिजे ती शक्ती कोणाकडनं येते? बलरामजींकडनं येते. त्या शक्तीचे, त्या बलाचे ते स्रोत आहेत. आणि दुसरं रमण. रमण म्हणजे आनंद. आपण कुठलीही गोष्ट बिना आनंदाचे करणार नाही. आपल्याला कच्चं कारलं इकडे खायला दिलं, आनंदाने खाणार का? नाही. पण खीर दिली, नुसतीच खीर आहे प्रभूजी, काहीच नाही, अच्छा ठीक आहे, द्या द्या द्या, खीर तरी खाता मी, खाणार की नाही? नुसतं कारलं नाही खाणार, पण नुसती खीर चालेल का? त्या खिरीमध्ये आनंद आहे. कारल्यात आनंद. सो आपण तीच गोष्ट करतो जी आपल्याला आनंद देते. मग भक्ती करण्यामध्ये जो आनंद आहे ते देणारी शक्ती कोण आहे? बलरामजी. सो एका अर्थाने आपण जर बघायला गेलं, भगवंत आणि बलरामजी, कृष्ण आणि बलराम यांच्यापैकी आपल्यासाठी सद्य परिस्थितीमध्ये कोण जास्ती महत्वाचे आहेत? बलरामजी की कृष्ण? यू गॉट द पॉइंट. बलरामजी महत्वाचे आहेत कारण कृष्णाची सेवा करण्याची संधी, त्याची शक्ती आणि त्या सेवेचा आनंद हे सगळे बलरामजी देतात. आणि मग या शक्तीने अभिभूत होऊन आपण सेवा करतो आणि मग भगवंत म्हणतात अरे व्हेरी गुड, काय सेवा केली आहे तू. पण ऍक्च्युअल सेवा कोणाच्या कृपेने झाली? बलरामजींच्या. सो बलरामजी सच अ वंडरफुल मास्टर. ते आपल्याकडनं सेवा करून घेतात पूर्णपणे. आणि ज्यावेळी कृष्ण म्हणतात कोणी सेवा केली, बलरामजी आपल्याला पुढे करताय, नाही केली. ऍक्च्युली ते करतायत, सेवेचं बल ते देत आहेत, सेवेतला आनंद ते देत आहेत. पण ज्यावेळी कृष्ण विचारतात अरे वा एवढं सुंदर कोणी केलं, हे याने केलं, तर कृष्ण अरे याने केलं, व्हेरी गुड, चला चला, दिस इज बलराम. सो ऍक्च्युली जोपर्यंत बलरामजींची कृपा मिळत नाही तोपर्यंत आपण भगवंतांची कृपा प्राप्त करू शकत नाही. कृष्णाज मर्सी विल कम थ्रू द वे ऑफ बलरामजीज मर्सी आणि बलरामजीज मर्सी विल कम थ्रू द वे ऑफ गुरु अँड सिनियर डिवोटीज मर्सी. बलरामजींची कृपा कशी मिळणार? गुरु आणि वरिष्ठ वैष्णवांच्या कृपेमध्ये. त्या बलरामजींची कृपा आहे. आणि वरिष्ठ वैष्णवांची आणि गुरूंची कृपा कशी मिळणार? ज्यावेळी आपण त्यांनी दिलेल्या आज्ञांचं पालन करणार, त्यांनी दिलेल्या निर्देशनांचं पालन करणार.
सो इट्स ऑल वन लिंक टू अनदर. मी ज्यावेळी वरिष्ठ वैष्णवांनी दिलेल्या निर्देशनांचं पालन करतो पूर्ण हृदयाने, वैष्णव आणि गुरु प्रसन्न होतात. ते प्रसन्न होतात म्हणून बलरामजी प्रसन्न होतात. बलरामजी प्रसन्न होतात म्हणून कृष्ण प्रसन्न होतात. सो उद्याचा दिवस फार महत्वाचा. सो आपण सर्वांनी सकाळी उद्या गायत्री जयंती सुद्धा आहे इन्सिडेंटली. उद्या जे कोण ब्राह्मण आहेत ते उद्या आपलं जानवं बदलतात. ट्रेडिशनली जर युजली सांगितलं जातं की 4 महिन्यातनं एकदा जानवं बदलावं. ट्रेडिशनली सांगितलं जातं 1 महिन्यातनं एकदा बदलावं. नाहीच 1 महिन्यात तर 4 महिन्यातनं एकदा तरी बदलावं, ज्यावेळी मेन ऋतू चेंज होते. आणि तेही नाही तर वर्षातनं एकदा तर बदलावं. आणि दॅट इज बलराम जयंती. ऑफकोर्स जानवं घातल्यानंतर तसं आचरणही पाहिजे. जानवं घालून बारमध्ये जाऊन 2 हाफ क्वार्टर मारतो तर तो कसला ब्राह्मण आहे की नाही? आज ब्राह्मण सगळे फक्त जानवेधारी राहिलेत, पण खातात पितात मज्जा मारतात सगळे. त्यावेळी ब्राह्मण आठवत नाही. मग मुलाच्या लग्नासाठी ब्राह्मण आठवतो. दारू प्यायसाठी कोणी असेल बारमध्ये जाऊन ST OBC कोणाबरोबरही दारू पिणार, काही टेन्शन नाही, त्यावेळी ब्राह्मणत्व आठवत नाही. पण मुलाचं आणि मुलीचं लग्न आहे त्यावेळी ब्राह्मणत्व आठवतं. आणि मग लग्नामध्ये प्लेटमध्ये काय? चिकन. ब्राह्मण. So we see what actually is and what it should be. There's a huge difference. काय असलं पाहिजे आणि काय चाललंय ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून भक्ती करणं खूप अवघड आहे. संपूर्ण जग आज इंद्रिय तृप्तीच्या पाठीमागे आहे. आणि आपण एक, तुम्ही गोव्यात आलात तर इंद्रिय तृप्तीचा हब आहे तो हब, आहे की नाही? मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, आम्ही ज्यावेळी फ्लाईटमधनं प्रवास करतो त्यावेळी पहिले तुम्ही जाता आणि तुम्हाला चेक करतात आणि पहिले स्टॅम्प व्हायचा चेक इन म्हणून. सो 2-3दा असं झालंय की आम्ही कुठून तरी वापस गोव्याला येतोय आणि तो चेक सिक्युरिटी चेकवाला असं सगळं होतं. स्वामीजी किधर जा रहे हैं? गोवा. स्वामीजी आप भी गोवा जाते हैं? त्यांना वाटतं आप भी गोवा जाते हैं. वा बढिया आहे. मग त्यांना सांगावं लागतं, बाबा गेली 24 वर्ष गोव्यातच आहे आणि सगळं सोडून हेही घातलं गोव्यातच आहे. नाही मैं तो ऐसे ही मजाक कर रहा था. So it is so difficult to get out of the zone that I am the enjoyer. माझी भोग प्रवृत्ती बाजूला ठेवून सेवा प्रवृत्ती उजागर करणं इज रिअली डिफिकल्ट. पण ते होऊ शकतं ज्यावेळी आपण नियमित सत्संगामध्ये येऊ. ते होऊ शकतं ज्यावेळी आपण नियमित साधनेचं आचरण करू. ते होऊ शकतं ज्यावेळी आपण प्रभुपाद आणि गुरु महाराज आणि आपण आपल्या वरिष्ठ वैष्णवांनी दिलेल्या निर्देशनांना अनुसरून आपलं जीवन काढू. हे सगळं होऊ शकतं आणि होणार पण, नक्की होणार. पण त्यासाठी थोडं झटायला पाहिजे, थोडी मेहनत घेतली पाहिजे. सरते शेवटी हे सगळं सोडून जायचंच आहे. डझंट मेक एनी डिफरन्स. तुम्ही करोडपती मुकेश अंबानी मरणार नाही असं नाही आहे, बिल गेट्स मरणार नाही असं नाही आहे. प्रभुपादांचे शिष्य अंबरीश प्रभू त्यांनी मायापूरच्या टेम्पल ऑफ वेदिक प्लॅनेटोरियमसाठी 600 कोटी दिले. किती दिलेत त्यांनी? हिज पर्सनल चेक इज वर्थ 600 crores. येस, त्याच्यामध्ये किती झिरो आहेत हेही मला अजून माहित नाही आहे. हिज पर्सनल चेक इज वर्थ 600 crores. फोर्ड कंपनीचे मालक. सो ते ज्यावेळी पहिल्यांदा 1970च्या दशकामध्ये ते पहिल्यांदा प्रभुपादांना भेटले, इज अ बिग मॅन. त्यांना म्हटलं, अरे प्रभुपाद उभा राहतील, मला वेलकम करतील, माझ्यासमोर थोडंसं अरे कसे आहात तुम्ही, कारण अल्टिमेटली डोनेशनवर येतच, थोडं डोनेशन द्या. सो ही वॉज एक्सपेक्टिंग की प्रभुपाद विल बी व्हेरी नाईस, पोलाईट
अँड ते थोडं इस्कॉनबद्दल सांगतील आणि शेवटी डोनेशन मागतील. सो त्यांनी एक चेक ठेवला पण होता बरोबर. सो ते म्हणतात मी ज्यावेळी प्रभुपादांना भेटायला गेलो, प्रभुपाद एक मीटिंगमध्ये होते आणि त्याने सांगितलं थोडा वेळ बसा. आणि नंतर मग प्रभुपादांनी बोलवलं आणि जसे हे गेले ते म्हणतात प्रभुपादांनी बसता क्षणी विचारलं, वेअर इज युअर ग्रेट ग्रँडफादर? हेनरी फोर्ड, ज्यांनी फोर्ड कंपनीची सुरुवात केली, दादा आजोबा कुठे आहेत ते? आणि आय वॉज शॉक्ड. म्हणजे असं काही प्रश्न विचारतील प्रभुपाद हे मी कधी विचार सुद्धा केला नव्हता की माझे दादा आजोबा कुठे आहेत. मला काय माहिती ते कुठे आहेत? मी म्हटलं मला नाही माहिती. मग काय उपयोग एवढ्या कोटींची मालमत्ता घेऊन? त्यांना माहिती नाहीये, तुलाही माहित नाही ते कुठे आहेत, त्यांनाही माहित नाही ते कुठे आहेत. मग कोट्यवधी जमवले, उपयोग काय? सो ते म्हणतात दॅट वॉज सच एन आय ओपनर की मी एवढं कमवतो, एवढं जमवतो, एवढं ऐश्वर्य करतो, कशासाठी? सगळं सोडून जायचंय. मग ज्यावेळी सोडून जायचे प्रश्न येईल त्यावेळेसाठी मी काही करतोय का? दॅट इज द क्वेश्चन, आहे की नाही? इट इज एक्झॅक्टली लाईक मी रोज स्कूलला जातो, मी रोज क्लासेस अटेंड करतो, मी रोज होमवर्क सुद्धा करतो, मी सगळे असाइनमेंट्स करतो, पण फायनल एक्झाम मध्ये फेल झालं, उपयोग आहे का? पुढच्या इयत्तेमध्ये जाणार का? तसं सगळं केलं, मोठा बिझनेस आहे, कमवतो आहे, मी नोकरी करतो आहे, IAS ऑफिसर आहे, IPS आहे, एवढी सगळी लोक आहेत, एवढं धन आहे, घर आहे, हे आहे, ते सगळं आहे, शेवटी मृत्यूची घटिका येईल त्यावेळेसाठी तयार आहे का? आणि मृत्यूची घटिका कधी येणार सांगून येणार का? नाही. फिनिश. अशी काही कळणार नाही. अच्छा, मृत्यू एकदम सटकन आला तेही बरं आहे. पॅरालिसिस झाला तर, अल्झायमर झाला तर, पार्किन्सन झाला तर, 13 14 वर्ष पॅरालिसिस होऊन बिछाण्यावर पडलेली लोक आहेत. इमॅजिन 14 years पॅरालिटिक पेशंट, यू आर ओनली ऑन बेड. व्हॉट अ लाईफ. लाईफ इज नॉट इझी. जोपर्यंत सगळं, सो बघा केवढं मुश्किल आहे. इट इज रिअली टफ. जीवनाचा जो परमोच्च बिंदू आहे ते मृत्यू आहे. मी सगळं काही करतोय पण त्या मृत्यूच्या घटिकेसाठी स्वतःला तयार करत नाही, मग बाकीचं सगळं करून कायच फार झालं. कारण मृत्यूची घटिका तो क्षण आहे जिकडे मी स्वतःला भगवद्धामी घेऊन जाऊ शकतो. यम यम वापी स्मरण भावान त्यजती अंते कलेवरम तम तम एवैति कौंतेय सदा तद भाव भाविता. मृत्यूच्या क्षणी जे काही विचार करून मी माझं शरीर त्यागणार त्या स्थितीला मी पुढच्या वेळी पोचणार. बरोबर आहे. सो इमॅजिन मी काय विचार करतोय मृत्यू. समजा आत्ता मृत्यू झाला माझा, मी काय विचार करतोय? मग माझा पुढचा जन्म काय? या क्षणी मृत्यू झाला, काय विचार करतोय मी? उद्या होणाऱ्या एक्झामचा किंवा गर्लफ्रेंड कडनं न आलेल्या व्हॉट्सअप मेसेजचा, तुम किधर हो, मिलेही नाही, किंवा फ्रेंड बरोबर जाण्यासाठी अरे कल कौन सी पिक्चर जाएंगे. मी काय विचार करतोय राईट नाउ? व्हॉट इज माय कॉन्शियसनेस? आणि तीच चेतना मी प्राप्त करणं पुढच्या जन्मामध्ये. म्हणून वी शुड नॉट बी बिविल्डर्ड. वी शुड नॉट बी बिविल्डर्ड. आपल्या जीवनाचं ध्येय काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्या जीवनाच्या ध्येयावरती एकनिष्ठ होऊन वाटचाल केली पाहिजे. तो खरा भक्त आहे. आणि या भक्तीसाठी जे प्रेरणा देतात, जे मार्गदर्शन देतात ते बलरामजी. सो उद्या बलरामजींचा वाढदिवस आहे. उद्या सूर्योदयाच्या पहिले उठायचं
आणि नियमित रूपाने माळा करत असाल किंवा न करत असाल, कमीत कमी 8 माळा तरी करा उद्या. नियमित रूपाने जास्ती करत असाल तर जास्ती करा, पण नाही करत असाल तर उद्या 1 दिवस 8 माळा करा. लेट दॅट बी युअर बर्थडे प्रेझेंट टू बलरामजी. कोण कोण बलरामजींना हे प्रेझेंट देणार आहे? उद्या 8 माळा करणार. येस, रोज करा नाही करा दॅट इज ओके. येस, बलरामजी इज व्हेरी मर्सीफुल. बलरामजी बघतात, अरे माझ्या बर्थडेच्या दिवशी मला काय उपहार दिला? 8 माळांचा उपहार दिला. he'll be so happy. भगवंत खूप छोट्यामध्ये संतुष्ट होतात. या जगातील लोक भरपूर काही केलं तरी संतुष्ट होत नाही. बघा ना, भगवंत काय म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम, अँड इट इज ऑल इन सिंग्युलर. पत्रम एक, काय म्हणतात, पत्रम पान, पान, एक पान, एक पान. संपूर्ण चरचर सृष्टीचे स्वामी आहेत. काय एक्सपेक्टेशन आहे? एक पान. पुष्पम एक फूल. हे समोर छोटी छोटी इकडं फुलं आहेत, एक फूल. पण या सगळ्यांबरोबर काय पाहिजे? तो भक्तीचा इन्ग्रेडियंट पाहिजे. यो मे भक्त्या प्रयच्छति तद अहम भक्ती उपहृतम. सो व्हॉट वी ऑफर हॅज नो व्हॅल्यू, हाऊ वी ऑफर हॅज व्हॅल्यू. आपण ते कशा रीतीने अर्पण करतो. एकदा एक खूप धनी व्यक्ती जगन्नाथपुरीला गेला आणि त्यांनी सांगितलं, ही जवळजवळ 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ही खरी गोष्ट आहे. 400 वर्षापूर्वी एक धनी व्यक्ती जगन्नाथपुरीला गेला आणि त्याला खूप आपल्या धनाचा अहंकार होता. त्यांनी तिकडल्या मुख्य पंडाला सांगितलं, बघा मी तुम्हाला 1 लाख रुपये देतोय, पण तुम्ही ते 1 लाख रुपये एका दिवसात संपवलं पाहिजे. 400 वर्षापूर्वी 1 लाख वॉज लाईक अ बिग थिंग, व्हेरी व्हेरी बिग थिंग. माझे वडील ज्यावेळी 1967 मध्ये नोकरीला लागले, त्यांचा फर्स्ट पगार होता 176 रुपये. फर्स्ट पगार किती होता? 176 रुपये. 50 वर्षाची पूर्वीची गोष्ट आहे. आणि आपण 400 वर्षापूर्वी 1 लाख. पण अट काय? एका दिवसात संपवायला पाहिजे. हे हिम्मत तो करके दिखाओ. इट वॉज लाईक अ चॅलेंज. आधी त्या पांडांनाही असं, अरे जगन्नाथजींना चॅलेंज करतोय आणि आपण करून करून काय करणार? म्हणजे पूर्ण जगन्नाथपुरीला फुकट खायला घातला 3 वेळा तरी 1 लाख रुपये संपणार नाहीयेत. काय करायचं, काय करायचं, काय करायचं? मी उद्या 1 लाख रुपये देणार. शेवटी हे सगळे पांडा जगन्नाथजींकडे गेले आणि रडायला लागले की आम्ही काय करणार आणि आम्ही फेल होणार त्याचं नाहीये, पण तो जाऊन सांगणार, अरे जगन्नाथजी कुछ नहीं कर पाए देखो. आणि ती तुमची नाचक्की आम्हाला नाही सहन होणार, तुम्ही प्लीज आम्हाला सांगा. असं विचार करत त्या सगळ्या पांडांनी तो पूर्ण दिवस उपाशी राहिले ते. आणि रात्री ज्यावेळी झोपले, ते मुख्य पांडांच्या स्वप्नामध्ये जगन्नाथजी आले. ते म्हणायला लागले, उद्या तो धनी सेठ येईल ना, त्याला सांगा मला फक्त 1 पान पाहिजे. काय पाहिजे? 1 पान, पत्रम. त्या पानामध्ये गुलकंदच्या ऐवजी मला एक खास प्रकारचा मोती पाहिजे. तो कुठला मोती आहे? इट इज सेड 10,000 हत्तींमध्ये एक हत्ती असतो ज्याच्या डोक्यावरती एक छोटा मणी असतो. व्हेरी व्हेरी रेअर. 10,000 हत्तींमध्ये एका हत्तीच्या डोक्यावर एक छोटा मणी असतो. तो मणी मला त्या पानामध्ये पाहिजे उद्या. दिस मुख्य पांडा, ही बिकेम सो हॅपी की जगन्नाथजी पावले. जगन्नाथजीने सांगितलं दुसऱ्या दिवशी तो धनी व्यक्ती आला, अरे अभी चेक निकाल के देता हूं 1 लाख रुपया, आज के दिन में खत्म करना है, हमको चेक नहीं चाहिए, 1 लाख रुपए का मोती चाहिए. कौन सा मोती? वो जो हाथी के सर पे होता है ना, एक ही मोती, उससे लगा हुआ 1 पान जगन्नाथ जी को चाहिए. मग हे ज्यावेळी ते मुख्य पंडा बोलले, त्यावेळी त्या धनी व्यक्तीला कळलं की जगन्नाथजींनी ही कृपा केली.
कारण हे सगळे विचार करणं त्या पांड्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. त्याला कधी हे माहिती सुद्धा नसणार की कुठल्या तरी हत्तीच्या डोक्यामध्ये मोती असतो. येस. सो दिस इज हाऊ कृष्णा, आपण जर खरंच सिन्सिअर आहे, कृष्णा विल ऑलवेज कम टू रेस्क्यू. भगवंत आपल्या जवळ असतील. समर्थ रामदास मनाच्या श्लोकांमध्ये लिहितात, सदा सर्वदा देव सानिध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. भगवंत आपल्या बाजूलाच आहेत. आपलं धैर्य तपासतात. ते प्रलोभन देतात, धैर्य तपासतात. प्रलोभन देतात, धैर्य तपासतात. प्रलोभन देतात, धैर्य तपासतात. आहे की नाही? जसं टीचर मुलाला युनिट टेस्ट देते, असाइनमेंट देते, होमवर्क देते, हाफ इयरली असते, फायनल एक्झाम असते, प्रोजेक्ट असतं, टीचर मुलाला तपासत असते. तसं भगवंत जीवाला प्रलोभन देतात, तपासतात, तपासतात, कृपा देतात. मग जर तो खालीच पडतोय तर शेवटी भगवंत म्हणतात, अरे चल बाई मी तुला मदत करतो. भगवंत कधी कुठल्याही जीवाला असंच सोडणार नाहीत. आणि अशा भगवंतांची एकमेवा द्वितीय कृपा मिळते आपल्याला बलरामजींच्या रूपाने. ते रूप जे आपल्याला कृपा द्यायसाठी आलंय ते आहेत बलरामजी. अशा बलरामजींची सेवा, अशा बलरामजींचा बड्डे उद्या अगदी थाटात माटात करा. आपापल्या घरामध्ये बलरामजींना बड्डे गिफ्ट द्या. आणि तुमच्या घरी बलरामजींचा फोटो नसेल तरी तुम्हाला मोबाईलमध्ये मिळणार, गुगलमध्ये बलरामजींचा फोटो काढा, त्याला फुलं अर्पण करा, अगरबत्ती अर्पण करा. मोबाईलमध्ये स्क्रीन टाईम, स्लीप टाईम ऑफ करून त्या बलरामजींना प्रदक्षिणा घाला. बलरामजींची कृपा प्राप्त करून असंच जीव भगवंतांच्या चरणी अगदी सुखाने विसंबून राहू शकतो. दॅट इज बलरामजी इज मर्सी. सो उद्याचा दिवस रक्षाबंधन, उद्या राखी पौर्णिमाही आहे, उद्या चातुर्मास्याचा पहिला महिना संपतो, दुसरा महिना चालू होतो. उद्या गायत्री जयंती सुद्धा आहे, झुलन यात्रा समाप्त होतीये. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट डे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट डे. सो प्लीज सेलिब्रेट विथ ऑल ड्यू ह्युमिलिटी. संपूर्ण चेतनेमध्ये उद्याचा दिवस सेलिब्रेट करा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. बलराम जयंती महामहोत्सव की कोणाचे काही Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama.